श्री स्वामी समर्थ. मी शर्मिला. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते. तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, देवघर हे आपल्या घरातील महत्त्वाचा भाग आहे. ज्या घरात देवघर नाही त्या घराला घर पण राहत नाही, त्या घराला शोभा येत नाही. बाहेर जाऊन किती देवदेव करा, देवपूजा करा, पण जर तुमच्या घरातच तुमच्या देवांना जागा नसेल तर मग तुमची पूजा आणि भक्ती कशी सार्थकी लागेल. म्हणून आपल्या घरात छोटेसे का होईना देवघर पाहिजे. घरात देवघर असल्यामुळे आपल्या घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि उत्साही राहते. पण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देवघराबाबत काही नियम पाहणार आहोत आणि ते नियम कसे पाळावेत हे देखील आपण पाहणार आहोत. पूजेच्या मंदिरात दिवा रोज धुवावा का, मंदिरात किती मूर्ती ठेवाव्यात, या 7-8 महत्त्वाच्या गोष्टी यांबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. लहान चुका तुमच्या पूजेचा संपूर्ण जो काही तुम्हाला पुण्यफळ मिळत असतं त्यामध्ये अडथळा आणू शकतात. या चुका नकळत होतात आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. पण बघा, आपल्या शास्त्रामध्ये या गोष्टींचा विशेष उल्लेख केला आहे की आपण पूजेमध्ये पूर्ण फळ प्राप्त करू शकू. आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण घराच्या मंदिरातील दिवा आणि घंटीचा योग्य उपयोग व त्याचा देखभालीबद्दल पाहणार आहोत. हा जो दिवा आहे तो रोज धुवावा का, आठवड्यातून किती वेळा दिवा धुवावा, किती वेळा स्वच्छ करावा, दिवा कोणत्या धातूचा असावा, मातीचा दिवा की कोणत्या प्रसंगी वापरावा, मंदिरात कोणत्या प्रकारची घंटी असावी, घंटी किती वेळा वाजवावी आणि केव्हा वाजवावी, संध्याकाळच्या पूजेमध्ये घंटी वाजवावी का, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. तर बघा, तत्पूर्वी माझ्या चॅनेलवर तुम्ही पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा, ज्यामुळे मी माझ्या चॅनेलवरती जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. सर्वप्रथम मातीच्या दिव्याबद्दल बोलूया. हा दिवा जो आहे तो दिवाळी आणि इतर धार्मिक सण, पूजा, अनुष्ठान यासाठी मुख्यतः वापरला जातो. घराच्या मंदिरात किंवा दाराजवळ हा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. पण मंदिरात ठेवल्यास यासोबत काही नियम जोडलेले असतात. मातीचा दिवा हे शोभतेचे प्रतीक मानले जाते. तुम्ही तो घराच्या मंदिरात वापरू शकता कारण तो कोणत्याही वास्तुदोषाला कारण ठरत नाही, पण तो वापरण्याचा एक नियम आहे. मातीचा दिवा एकदा जळाल्यानंतर तो पुन्हा मंदिरात ठेवू नये. प्रत्येक वेळी नवीन मातीचा दिवा वापरणे शुभ मानले जाते. बघा, मंदिरातील घंटी कधी आणि कशी स्वच्छ करावी, तसेच ती किती वेळा वाजवावी याबद्दल देखील आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. लोक पितळ किंवा तांब्याच्या दिव्यांचा वापर करतात. हे दिवे केवळ सुंदर दिसतात असे नाही, तर त्यांचे धार्मिक महत्त्व आहे. जर तुम्ही हे दिवे वापरत असाल तर त्याची स्वच्छता फार महत्त्वाची आहे. हे दिवे रोज धुवून स्वच्छ केले पाहिजेत. सर्वात उत्तम मार्ग आणि उपाय म्हणजे गंगाजल आणि त्याचे शुद्ध करणे. गंगाजलाने धुतल्यास दिव्याची पवित्रता आणि घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. या सवयीतून आपल्याला अंतर्भूत करा की आपण ठरवून द्या आठवड्यातून 1-2 वेळा धुण्याने त्याची पूर्ण शुद्धी होत नाही. आता घराच्या मंदिरातील घंटी संबंधी बोलूया. या घराच्या मंदिरात सहसा पितळेची घंटी असते. पितळेच्या घंटीचा आवाज सकारात्मक ऊर्जा वाढवतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर करतो. घंटीसाठी कधीही दक्षिण दिशेचा वापर करू नये कारण तो अशुभ मानला जातो. घंटीसाठी योग्य स्थान म्हणजे पूजास्थळाच्या जवळ किंवा मंदिराच्या प्रवेशद्वारावर. गरुडाचे कोरीव काम असलेली घंटी सर्वात शुभ मानली जाते आणि ती सर्वोत्तम मानली जाते. आता बघा, आपण किती वेळा घंटी वाजवावी. घंटी नेहमी भोग अर्पण करताना
5 वेळा वाजवावी, त्यामुळे देव भोग लवकर स्वीकारतात. पूजेच्या वेळी घंटी सतत किंवा फार फार मोठ्या आवाजात वाजवू नये, ती केवळ 3 वेळा वाजवावी. घंटी नेहमी उजव्या हाताने वाजवावी आणि तोंड समोरच्या दिशेने असावे. घंटीच्या दिशेने ठेवू नये, कारण ती कोणत्याही पूजेच्या सामग्रीसाठी अशुभ मानली जाते. बघा, मंदिरात घंटी ठेवताना तिचे तोंड पूजास्थळाच्या दिशेने असावे. घंटी फक्त सकाळच्या पूजेमध्ये वाजवावी. संध्याकाळच्या पूजेमध्ये घंटी वाजवणे शुभ मानले जात नाही. या नियमांचे पालन केल्यास तुमची पूजा अधिक फलदायी होईल. त्याचसोबत एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही मंदिरात जाता तेव्हा प्रवेश करताना घंटी वाजवावी. मंदिरातून बाहेर पडताना घंटी वाजवण्याची गरज नसते. घंटी वाजवल्याने हे दर्शवते की तुम्ही मंदिरात प्रवेश करत आहात आणि तुमची उपस्थिती दर्शवते. एकदा घंटी वाजवण्याचा अर्थ असा होतो की तुम्ही तुमच्या दरबारात म्हणजे तुमच्या देवाच्या दरबारात प्रवेश केला आहे आणि आता तुम्ही त्याची पूजा सुरू करू शकता. जर तुम्ही 2 वेळा घंटी वाजवली तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही तुमची प्रार्थना किंवा मनातील गोष्टी देवासमोर मांडत आहात. सर्वप्रथम पूजेला बसण्याच्या वेळी आपले तोंड नेहमी पूर्व दिशेला असले पाहिजे. ही दिशा शुभ मानली जाते, कारण त्यामुळे वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. पश्चिम दिशेला तोंड करून पूजा करता येते, परंतु पूर्व दिशेला बसणे सर्वात लाभदायक असते. घराच्या पायऱ्यांच्या जवळ पूजाघर किंवा मंदिर बांधणे शुभ मानले जात नाही, त्यामुळे पूजास्थळी नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते. देवघरातील किंवा मंदिरातील देवांचे आसन नेहमी उंच असले पाहिजे. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही बसत आहात त्या जागेपेक्षा देवाचे आसन किमान 10 इंच तरी उंच असावे. देवांच्या मूर्तीची स्थापना जमिनीवर कधीही करू नका, कारण ते अशुभ मानले जाते. बघा, देवांचं आसन उंच ठेवा, जेणेकरून पूजास्थळी सकारात्मकता टिकून राहील आणि ऊर्जेचा प्रवाह योग्य दिशेने राहील. पूजेच्या वेळी नेहमी गालीच्या किंवा चटईवर बसावे. हे केवळ सुखदायक असते, पण ज्यामुळे पूजा करताना एकाग्रता आणि श्रद्धाही वाढते. भक्त छोट्या आसनावर बसूनही पूजा करू शकतात, पण हे सुनिश्चित करा की तुमच्या आसनावर देवाच्या आसनापेक्षा उंच नसावे. त्यामुळे देवावरील श्रद्धा आणि आदर व्यक्त होतो. शेवटच्या आणि महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे पूजा घरात कधीही कोमेजलेली किंवा वाळलेली फुलं ठेवू नका. असे फुले पूजेसाठी अशुभ मानली जातात. नेहमी ताजी आणि उमललेली फुलं मध्ये वापरावी. पूजेमध्ये जेव्हा पूजा घरातील फुले कोमेजलेली असतात किंवा काळी पडलेली असतात तेव्हा ती फुले मातीत पुरून द्या किंवा मग तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता. ज्या खोलीत तुम्ही झोपता त्या खोलीत कधीही घराचे मंदिर बनवणे योग्य मानले जात नाही. तर बघा, झोपण्याच्या खोलीत मंदिर बांधण्याशिवाय पर्याय नसेल आणि तुम्हाला तेच करायचे असेल तर रात्री मंदिर झाकून ठेवा. तुम्ही मंदिराला पडदा टाकू शकता. तर बघा, या व्हिडिओमध्ये आपण जे काही नियम पाहिले त्या नियमांचे पालन केल्यास घरात शांतता आणि समृद्धी राहते आणि तुमची जी पूजा आहे त्याच्यामध्ये तुमचं मन एकाग्रत होते आणि तुम्हाला त्या पूजेचे ऐच्छिक फळ मिळते. परंपरेनुसार कोणतीही देवी देवतांची पूजा कधीही करताना काळे कपडे परिधान करू नका. असे म्हटले जाते की काळे कपडे घातल्यास मनात नकारात्मक ऊर्जा उत्पन्न होते, जे पूजेच्या ऊर्जेला प्रभावित करू शकतात. त्यामुळे नेहमी शुभ किंवा हलक्या रंगाचे कपडे परिधान करा. मन शांत आणि सकारात्मक ऊर्जे राहील. आपल्या देवघराच्या मंदिरात एकाच देवी देवतांची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नये. त्यामुळे ऊर्जा संतुलन बिघडू शकते आणि पूजेचा परिणाम कमी होऊ शकतो. फक्त एक मूर्ती किंवा फोटो ठेवा, जेणेकरून देवांची ऊर्जा योग्य प्रकारे तुमच्या जीवनात येईल. त्यानंतर बघा, शिवलिंगाच्या पूजेसंदर्भात काही महत्त्वाचे नियम आहेत. घरात शिवलिंग ठेवणे अत्यंत पवित्र मानले जाते,
पण त्यासाठी योग्य दिशा आणि पद्धत पाळणे आवश्यक आहे. शिवलिंग नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवावे, जेणेकरून त्याची पूजा योग्य परिणाम देईल. शिवलिंग गर्दीच्या किंवा अस्वच्छ ठिकाणी ठेवू नये. देवाच्या तुटलेल्या मूर्ती ठेवू नये. पूजेच्या ठिकाणी ठेवलेल्या मूर्ती किंवा फोटो नेहमी सुरक्षित आणि स्वच्छ असले पाहिजेत. एखादा देवाचा फोटो किंवा मूर्ती तुटलेली असेल तर ते पूजेमध्ये वापरू नका. ते त्वरित काढून टाका. त्याचे विसर्जन करा. त्यामुळे बाधा येऊ शकते आणि पूजा मध्ये जे काही आपल्याला ऊर्जा प्रभावित होऊ शकते ती मिळत नाही. त्यामुळे अशा मूर्तींना योग्य प्रकारे विसर्जित करा. घरात सकारात्मक ऊर्जा राहील. पूजास्थळी शंख, गोमती चक्र आणि एका पात्रात पाणी ठेवणे शुभ मानले जाते. शंख म्हणजेच देवांच्या आशीर्वादाचा ध्वनी, तसेच गोमती चक्र घरात समृद्धी आणते. पाणी हे घरातील ऊर्जा शुद्ध ठेवते. या पाण्यात नियमित बदल करत राहा आणि शंख व गोमती चक्र स्वच्छ ठेवा. पूजेच्या स्थळी नेहमी स्वच्छता आणि पवित्रता ठेवा. अस्वच्छतेमुळे नकारात्मक ऊर्जा वाढते, त्यामुळे पूजेचा प्रभाव कमी होतो. दररोज पूजेच्या स्थळी स्वच्छता ठेवा, जेणेकरून वातावरण सकारात्मक होईल. पूजेच्या ठिकाणी व्यवस्थित आणि सुंदर ठेवा, ज्यामुळे ध्यान करताना अडथळा येणार नाही. पूजास्थळ घरात योग्य ठिकाणी असावे. घराच्या उत्तर पूर्व दिशेला पूर्वस्थान ठेवणे सर्वात शुभ मानले जाते. ही दिशा घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते आणि पूजेचा प्रभाव वाढवते. पूजेच्या ठिकाणी कधीही बेडरूम किंवा स्वयंपाकघराच्या जवळ असू नये, कारण अशा ठिकाणी नकारात्मक ऊर्जा असू शकते. पूजा ज्या ठिकाणी आपण करतो त्याच्या आजूबाजूचे वातावरण स्वच्छ आणि शांत असावे, जेणेकरून पूजा किंवा ध्यान यामध्ये आपल्याला व्यत्यय येणार नाही, कोणतेही विघ्न येणार नाही. तसेच दिवा लावताना लक्षात ठेवण्याचे हे नियम आहेत, हे आता आपण पाहूया. दिवा देवाच्या मूर्तीच्या शेजारी ठेवा, त्यामुळे प्रकाश शुभ आणि पवित्र राहतो. खंडित दिवा कधीही लावू नये, कारण त्यामुळे पूजा अशुद्ध होऊ शकते. एके वेळी 2 दीपक एकत्र लावू नये, त्यामुळे ऊर्जेत असंतुलित होते. आणि तेल किंवा तुपाचा दिवा एकत्र लावू नये, कारण दोन्हीही ऊर्जा वेगळी असते आणि त्यामुळे पूजेचा प्रभाव कमी होऊ शकतो. वास्तुशास्त्रानुसार तुपाचा दिवा डावीकडे आणि तेलाचा दिवा उजवीकडे ठेवावा. हे नियम पाळल्यास सकारात्मक ऊर्जा राहते आणि संपूर्ण घरात शुभ परिणाम होतो. तर बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टी ज्या आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो किंवा ज्या काही छोट्या छोट्या चुका आहेत त्या आपल्या लक्षात येत नाही, त्याबद्दलची सर्व माहिती पाहिली. जर या नियमांनुसार आपण आपले देवघर ठेवले किंवा देवघरांच्या नियमांचे पालन केले, पूजेचे पालन केले, तर नक्कीच पूजेचे ऐच्छिक फळ आणि आपल्याला जे योग्यरित्या इच्छा आहेत त्या पूर्ण होतील आणि आपली जी पूजा आहे ती देवापर्यंत लवकरात लवकर पोचेल. चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला तर तो नक्की तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि याचा फायदा तुमच्या जवळच्यांना देखील होऊ द्या. चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. उद्या अशाच छानशा माहितीबरोबर पुन्हा नव्याने भेटूया. सर्वांना श्री स्वामी समर्थ.